नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आपण बघत आहात सुमन्स मॅजिक. आता तुम्ही इथे बघत असाल तर असे भरपूर असे द्राक्ष आहे आणि हे द्राक्षे मला माझ्या मुलाच्या सासूरवाडीवरून आले होते. पूर्ण एक कॅरेट भरून होतं, म्हणजे 10 ते 15 किलोचं कॅरेट असतं हे. तर भरपूर असे द्राक्षे होते. मी आजूबाजूला पण वाटून दिले तरीही संपत नव्हते. तर मग मी काय केलं, तर म्हटलं हे वर्षभर टिकवणाऱ्या काहीतरी बनवूया याचं. तर त्याच्या मी 2 रेसिपी बनवल्या आहे. तर सर्वात आधी मी द्राक्षे आपले असे तोडून घेतले आहे. त्यातले जे चांगले चांगले द्राक्ष आहे ना ते घेतलेले आहे, कारण हे द्राक्ष खूप गोड आहे. आता सीझन संपत आलेला आहे ना, म्हणून अशा प्रकारे हे द्राक्ष आता खूप गोड आलेले आहे. तर हे हिरवे द्राक्ष आहे, तुम्ही काळे द्राक्ष असेल त्याचं सुद्धा करू शकता. तर बघा, एक मी ते हे मोजून घेतले आहे. आता हे काढून असे लांब लांब जे घेतले आहे ना, तर त्याचे मी बेदाणे बनवणार आहे, म्हणजे मनुके बनवणार आहे. तर त्याच्यासाठी असे लांब लांब घेतलेले आहे, तर त्याचे मोठे मोठे मनुके तयार होतील. तर ते मी एका बाजूला करून घेतले आहे आणि छोटे मोठे जे निघालेले आहे ना, तर त्याची एक आपण दुसरी रेसिपी बघणार आहोत. तर ती पुढे बघणार आहोत. तर ते सुद्धा अशा प्रकारे वेगवेगळे करून घेतले आहे. तर ते 3 मनुक्यांसाठी मी 3 किलो घेतले आणि दुसरी जी रेसिपी करायची आहे ना, तर त्याच्यासाठी 2 किलो असे दोन्ही मी मोजून घेतलेले आहे. तर सर्वात आधी आपण बेदाण्यांसाठी जे घेतले आहे ना, त्यामध्ये मीठ टाकून घेऊ आणि त्यामध्ये आपल्याला साधं पाणी टाकून घ्यायचं आहे. तर ते 15 मिनटं आपल्याला मिठाच्या पाण्यात भिजत ठेवायचे आहे, जेणेकरून ज्या द्राक्षांवर फवारे मारलेले असतात जंतुनाशक ना, तर त्याचा पावर कमी होण्यासाठी आपल्याला हे अशा प्रकारे मिठाच्या पाण्यात भिजत टाकायचे आहे, जेणेकरून त्याच्या बऱ्यापैकी त्याचे जंतुनाशक त्याचे मारलेले असतात ना, तर त्याची पावर कमी होते. म्हणून अशा पद्धतीने 15 मिनटं याच्यामध्ये मिठाच्या पाण्यात भिजत ठेवायचे. जेव्हा तुम्ही खायला घेतात ना, तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही अशाच प्रकारे मिठाच्या पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवा आणि त्यानंतर खा, म्हणजे द्राक्षांचा काही आपल्या शरीरावर परिणाम होणार नाही. तर खूप घातक असे जंतुनाशक फवारे द्राक्षांवर मारलेले असतात, त्याचमुळे द्राक्ष चांगले येतात बाजारात. तर आता जे आपण दुसरी रेसिपी बनवणार त्याच्यासाठी सुद्धा मी त्यामध्ये मीठ टाकून पाणी टाकून भिजत ठेवणार आहे. तर दोन्ही रेसिपी मी एकाच दिवशी केल्या होत्या. तर दोन्ही रेसिपी सोप्या आहे, त्याच्यामुळे त्या झटपट झाल्या. तर आता बघा, हे दोन्ही मी 15 मिनटं असे भिजत ठेवलेले आहे. तर बघा, 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता. आता इथे आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे 2 ते 3 पाणी, कारण मीठ टाकलेलं आहे ना. तर आपल्याला 2 ते 3 पाण्याने हाताने असे हलकेसे चोळून घ्यायचे आहे आणि त्यातलं सर्व घाण पाणी काढून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे मी 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला कुठल्याही गाळणीमध्ये ते निथळायसाठी काढून घ्यायचे आहे. तर त्यामधलं पाणी सगळं निघून जाईल अशा प्रकारे जर काढून घेतलं तर. तर बघा, आता एका चाळणीमध्ये सर्व द्राक्षे मी काढून घेतले आहे निथळण्यासाठी. तर त्यातलं सर्व पाणी काढून टाकायचं आणि त्यासाठी इथे एक आपल्याला पातेलं ठेवायचं आहे. तर मी इथे इडली पात्र ठेवलेलं आहे आणि माझ्याकडे हे ढोकळ्याचं भांडं आहे. तुमच्याकडे चाळणी वगैरे असेल किंवा इडलीच्या भांड्यांवर सुद्धा तुम्ही ते द्राक्षे ठेवू शकता. तर जास्त प्रमाणात होते म्हणून मी मोठी ही जाळी ठेवलेली आहे, त्यावर तुम्ही भरपूर असे द्राक्षे टाकून वाफवू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला यावर थोडेसे द्राक्षे असे खूप जाड पण थर द्यायचा नाही आणि खूप असा पातळ पण नाही, थोडेसे मीडियम आपल्याला हे ठेवून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे सर्व द्राक्षे वाफल्या गेले पाहिजे आणि त्यावर झाकण ठेवून आपल्याला फक्त 2 मिनिट वाफ द्यायची आहे. खूप जास्त वेळ वाफ द्यायची नाही, कारण हे द्राक्षे खूप पिकलेले होते म्हणून मी फक्त 2 मिनिट वाफ दिली. तर बघा, खूप असे कलर फक्त चेंज झाला पाहिजे, आपल्याला शिजवायचे नाही किंवा मऊ करायचे नाही, फक्त कलर चेंज करायचे आहे. जर जास्त मऊ जर झाले ना, तर ते पिचपिचीत होतात आणि त्याचे मनुके पण त्यातला रस निघून जातो आणि मनुके सुद्धा चपटे होतात. म्हणून आपल्याला फक्त हे द्राक्षांचा कलर चेंज करायचा आहे, जेणेकरून ते पटकन सुकतात आणि मनुके पण त्याचे छान होतात आणि वर्षभर टिकतात. मनुके बिलकुल खराब होत नाही. अशा प्रकारे थोडे थोडे मी इथे हे मनुके सगळे उकडून घेतलेले आहे, एक एक बॅच उकडून घेतले आहे आणि इथे एक चाळणी घ्यायची आहे, त्यामध्ये ते द्राक्ष आहे ना ते टाकून घ्यायचे आहे. त्यात जे थोडंफार पाणी आहे ना ते गळून जातं मग. तर अशाच पद्धतीने सगळे द्राक्षे मी असे उकडून घेतलेले आहे आणि बघा, चाळणीतलं पाणी संपल्यानंतर एक कॉटनचं बेडशीट किंवा कुठलाही कपडा घ्या, त्यावर टाका आणि हे उन्हामध्ये आपल्याला वाळवायचे आहे. पाहिजे तर तुम्ही रात्री जर बनवले असाल ना, तर रात्रभर पंख्याखाली सुद्धा हे सुकायला ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी उन्हात ठेवले तरीही चालेल. असे पातळ पातळ करून आपल्याला पसरवून घ्यायचे आहे, अजिबात एकमेकाला चिटकले नाही पाहिजे, इतपत पातळ पसरवा, म्हणजे हे पटकन सुकल्या जातील. तरी पण आपल्याला 3 ते 4 दिवस हे मनुके वाळवायला लागतात. जेवढे तुम्ही चांगले सुकवून ठेवाल ना, तर तेवढे ते तुमचे जास्त दिवस टिकतील, खराब होणार नाही. जर तुमचे मनुके चांगले वाळले नाही ना, तर ते लवकर खराब होतात.
यामध्ये गंधक विंधक काही न टाकता असे गंधक विरहित आपले हे द्राक्षे मी तयार केलेले आहे। तर बघा अशा प्रकारे चौथा दिवस आहे आणि तुम्ही इथे बघू शकता एकदम रसदार असे आपले मनुके तयार झालेले आहे आणि बघू शकता किती लांब लांब मनुके तयार झाले आहे आणि घरचेच झाले आहे। तर 3 किलोमध्ये मी नंतर वजन केलं तर 1 किलो असे हे मनुके आपले तयार झालेले आहे। तर बघा किती झटपट होतं आणि वेळसुद्धा लागत नाही। बाहेरच्या ह्याच्यात तरी केमिकल वगैरे मारलेलं असतं ना, तर म्हणून असे घरीच तुम्ही बनवा असे प्रकारे हे मनुके। आता आपण दुसरी रेसिपी बघूया। तर बघा त्याचे द्राक्षे पण मी अशा प्रकारे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून काढलेले आहे नळाखाली। आणि आता आपण त्यासाठी आपल्याला कैऱ्या लागणार आहे। तर इथे मी 2 किलो द्राक्षांसाठी 1 किलो कैऱ्या घेतल्या आहे आणि कैऱ्या घेताना आंबट घ्यायच्या, कमी आंबटवाल्या घ्यायच्या नाही, कारण द्राक्षे हे गोड असतात ना, म्हणून कैऱ्या ह्या आंबट घ्यायच्या। जर तुमचे द्राक्षे आंबट असतील ना तर कैऱ्या कमी आंबट घ्या, म्हणजे दोन्हींचा बॅलन्स छान होईल। तर अशा प्रकारे कैऱ्या धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर त्यावरची सालं काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याचे तुम्ही किसून घ्या किंवा त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्या। तर बघा सर्व कैऱ्या मी साळून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर अशा सुरीने आपल्याला छोटे छोटे हातानेच मी तुकडे करून घेतले आहे, कारण हे आपल्याला दोन्ही शिजवून घ्यायचे आहे। त्याच्यामुळे तुम्ही किसून घ्या किंवा कापून घ्या, काही फरक पडत नाही, कारण हे सगळं आपलं शिजल्या जाणार आहे नंतर। असे छोटे मोठे आडवे तिडवे कसेही तुम्ही याचे तुकडे करू शकता। तुम्ही यापासून अजून काय काय करतात द्राक्षांचं हे मला कमेंट करून मात्र नक्की सांगा। तर बघा सर्व कैरीचे तुकडे करून झालेले आहे आणि इथे मी एक पातेलं ठेवलेलं आहे। जाड बुडाचं पातेलं घ्यायचं। तर मी इथे इडलीचं भांडं घेतलेलं आहे, ज्यात आपण मनुके केले ना तेच भांडं इथे ठेवलेलं आहे आणि 2 लिटर पाणी उकळायला ठेवलं होतं आधी। पाणी उकळायला आधी उकळून घ्यायचं, त्यानंतर हे द्राक्षे आणि कैरी त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे काही मसाले टाकायचे आहे। तर मसाले आधी आपण थोडेसे टाकूया। तर 50 ग्रॅम मी आलं घेतलं आहे, त्याचे बारीक बारीक असे तुकडे करून घेतलेले आहे, किसून पण टाकू शकता। 2 चमचे इथे मी काळं मीठ टाकलेलं आहे, काळं मीठ नसेल तर साधं मीठ टाका, तर ते 1.5 चमचा टाका फक्त। आणि अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे। उकळी येईपर्यंत गॅस फास्ट ठेवायचा आणि त्यानंतर मीडियम गॅस करायचा आहे। तर बघा आता कलर सुद्धा आपल्या द्राक्षांचा आणि कैरीचा चेंज झालेला आहे, दोन्हींचं कॉम्बिनेशन खूप सुंदर लागतं। अशा प्रकारे हे तुम्ही याला पन्नं म्हणू शकता किंवा सिरप, द्राक्षाचं सिरप म्हणू शकता। त्यानंतर यावर झाकण ठेवून 20 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला 5-5 मिनिटांनी मध्ये चेक करत राहायचं आहे, नाहीतर तुमचे खाली लागू शकता, द्राक्षे खाली लागू शकता, म्हणून मध्ये मध्ये चेक करत राहायचं। कंटिन्यू 20 मिनिटं झाकण ठेवून देऊ नका। तर आता इथे बघा आपले द्राक्षे छान असे मऊ झालेले आहे आणि कैरी पण छान मऊ झालेली आहे। तर आता 20 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता छान असा आपला पल्प तयार झालेला आहे। याआधी पण मी द्राक्षाचं तुम्हाला 2 प्रकारचे सरबत दाखवलेले आहे, काळे द्राक्षाचं सरबत आणि हिरव्या द्राक्षाचं सरबत। आता इथे त्यासाठी मी इथे ब्राऊन शुगर घेतली आहे। साखरीच्या ऐवजी तुम्ही इथे गुळाचा सुद्धा वापर करू शकता, पण माझ्याकडे ब्राऊन साखर होती तर ती मी घेतलेली आहे। साधी साखर घेतली तर तुम्ही अर्धा किलोला थोडी कमी घ्या, कारण ही ब्राऊन शुगर असते ना ती थोडीशी कमी गोड असते, म्हणून मी अर्धा किलो घेतलेली आहे, कारण द्राक्षे सुद्धा भरपूर गोड होते ना। आता तुमचे द्राक्षे किती गोड आणि आंबट आहे ना, त्यानुसार तुम्हाला साखरेचा किंवा गुळाचा वापर करावा लागेल। आणि साखर टाकल्यानंतर आपल्याला 6 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे। पुन्हा असा त्याचा हाताला चिकटपणा लागला पाहिजे इथपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला 1 चमचा भाजलेली जिऱ्याची पूड टाकायची आहे, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, चाट मसाला 1 चमचा। अशा प्रकारे हे मसाले आपल्याला वरतून टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर 1 मिनिटभर फक्त शिजवून घ्यायचे आहे, खूप जास्त वेळ शिजवायचं नाही। तर बघा आता आपले द्राक्ष आणि कैरी छान असं शिजलेलं आहे, आपला सिरप छान असं मऊ झालेला आहे। आता इथे गॅस बंद करायचं आणि गरम असतानाच आपल्याला हे चाळणीने गाळून घ्यायचं आहे। तर इथे मी पूर्णाची चाळणी घेतली आहे, त्यामध्ये आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे। थोडं थोडं करून टाकायचं, कारण हे माझं भरपूर प्रमाणात होतं ना, तर मी थोडं थोडं करून गाळून घेतलेलं आहे। थोडं असेल तर तुमचं पटकन होईल, असं चमच्यानी किंवा तांब्यानी किंवा तुमच्याकडे पावभाजीचं स्मॅशर असेल ना तर त्याने सुद्धा असं तुम्ही दाबून हे गाळून घेऊ शकता। तर बघा अशा प्रकारे हे मी गाळून घेतलेलं आहे। तर बघा आता थोडंसं त्यामध्ये सिरप राहिलेलं आहे, ते गाळून घेण्यासाठी मी ते पावभाजी स्मॅशर आहे ना तर त्याने
असं दाबून दाबून त्याचा पूर्ण ज्यूस काढून घेणार आहे. जेवढं शक्य होईल तेवढा काढून घ्या आणि वरती जे तुमचं पल्प निघालेला आहे ना तर ते तुम्ही टाकून न देता तर त्याची एखादी मिठाई सुद्धा बनवू शकता. तर याआधी सुद्धा याची मी द्राक्षाची मिठाई बनवली होती. तर ती तुम्ही सुमन्स मॅजिक ह्या चॅनलवर जाऊन नक्की बघा. व्हिडिओच्या खाली लिंक देणार आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही नक्की बघा. 2 प्रकारचे मी जे सरबत केले आहे ते सुद्धा तुम्ही व्हिडिओच्या खाली लिंक देणार आहे, तिथे जाऊन नक्की बघा. तर बघा अशा प्रकारे आपलं हे सिरप तयार झालेलं आहे. तुम्ही सिरप बोला किंवा पन्ना बोला, दोन्ही याला बोलू शकता, कारण हे कैरीचं आणि द्राक्षाचं कॉम्बिनेशन आहे. खूप छान लागतं आणि दोन्ही जे फळं आहे ना ते उष्णता कमी करणारे फळं आहे, म्हणून हे उन्हाळ्यात प्यायला पाहिजे. असं तुम्ही बनवून ठेवा आणि वर्षभर वापरा, अजिबात खराब होणार नाही. त्यानंतर तुम्ही एखाद्या कुठल्याही काचेच्या कंटेनरमध्ये किंवा एअरटाईट बर्नीमध्ये तुम्ही हे भरून ठेवू शकता. तर इथे बघा मी एक काचेची बर्नी घेतली आहे, तर त्यामध्ये भरून ठेवणार आहे. तर जवळपास इथे माझं 1 लिटर असं सरबत तयार झालेलं आहे. तर ही माझी 1.5 लिटरची बर्नी होती, तर जवळपास अर्ध्याच्या वरती ही बर्नी माझी भरलेली आहे. आणि बघू शकता तुम्ही इथे किती घट्ट असं सरबत तयार झालेलं आहे. तर 1 किलोच्या जवळपास वरती झालेलं आहे. तर बघा आता हे सरबत अशा प्रकारे हे बर्नीत भरून ठेवायचं आहे आणि त्याचं सरबत कसं करायचं तर ते तुम्हाला मी आता दाखवणार आहे. तर हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा वरती ठेवू शकता, पण वरती जास्त दिवस टिकणार नाही. तर आता बघा सरबत करण्यासाठी मी इथे बर्फाचे थोडेसे तुकडे करून घेतले होते, ते ग्लासात टाकून घ्यायचे आहे. आणि त्यामध्ये एक आपला भाजीचा चमचा आहे ना तो एक मी चमचा टाकलेला आहे त्यामध्ये. तर अर्धा टाकला होता, तर अशा मोठा 1 चमचा मी टाकलेला आहे. तुम्हाला किती गोड आंबट हवं आहे ना त्यानुसार तुम्ही इथे सरबतचा वापर करा. आणि त्यानंतर तुम्ही थंड किंवा साध्या पाण्याचा वापर त्यामध्ये करून अशा प्रकारे त्यामध्ये तुम्ही अजून काही मसाले तुम्हाला आवडत असतील तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. अशा प्रकारे तुम्ही रोज जर दुपारी हे सरबत पिलं ना तर शरीरात आपल्या अजिबात उष्णता वाढणार नाही. अशा प्रकारे हे द्राक्षाचं आणि कैरीचं सरबत तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या शहरातून कुठल्या गावातून बघतात हे सुद्धा मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर मला एक लाईक आणि एक कमेंट मात्र नक्की करा, त्यामुळे मला व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन वाढतं. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.